पाताळ भुवन त्याच्यावरती काय मृत्यूलोक वरती गेला काय ते हा विचार की तू मृत्यूलोक गेलाय खरं पण मृत्यूलोकी वास्तव्य करणारे मर्त मानव म्हणजे सामान्य नव्हे फक्त भक्ती प्रबलावर श्रेष्ठ आहे ना सहजा सजेला आटपणार नाही म्हणून त्याच्या साह्या करता तुलाही गेलं पाहिजे ते वर्षी नारद हा मला ज्ञाताच आहे एका हातानं टाळी वाजत नाही त्याला दुसऱ्या हाताची जोड लागते बरोबर ना तो तिथपर्यंत गेलाय पण मृत्यू लोकाच्या ठिकाणी वावरणारे ते राजेश्वर ते राज करते ब्राह्मणांना पाठबळ देतात त्यांचं रक्षण करण्यासाठी ते तत्पर होत आहे अर्थात त्या राजकर्त्याने आमच्या मनावर आघात केलाय मग त्या विजयाच्या उंच शिखरावर तुम्हाला पोचविणार अरे वेड्यानू माझ्या पितांची भक्ती केला अजिंक्य अमर वरदान प्राप्त केला कारण नगारा तापविल्याशिवाय वाजत नाही आणि म्हणून तुम्हा दानावरांना तळविल्याशिवाय तुम्ही मोडणार नाही कारण तुम्ही अहंकारने अंध झाला अरे अहंकारामुळे सर्वशाचा नाश होतो लीनतेनं सारा जग जिंकता येतं हीच लीनता तुम्हा दानावर समोर नाही म्हणून आजपर्यंत साऱ्या दानवांचा नाश होत गेला अरे दानव असो मानव प्रत्येक प्राणी मात्र 84 लक्षणी बघून जन्माला येतो तो एक दिवस आणि मृत्युमुखी पडतो दुसरा दिवस या 2 दिवसामध्ये अंतर म्हणजे जीवन या जीवनात प्रत्येकाला सत्कार्य करा ही मरावे परी कीर्ती रूपे रवे कोणतरी म्हटलं म्हणजे होता बरा होऊन गेला आणि म्हणून मानवा भक्ती मार्ग ब्रा अरे भाऊसागर जर तरुण जायचं असेल तर प्रत्येकाने एकच केलं पाहिजे राम नमाशिवाय पर्याय नाही आणि अहंकाराचा काटा कुणीच लावून घेऊ नका आणि म्हणतोय काटा रुतला काटा अहंकाराचा काटा अहंकाराचा वदनी वदती